नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्य सरकारकडनं वराह पालनाला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वराह पालनासंदर्भामध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि मंत्री नितेश राणे यांनी पाठपुरावा केला होता. अखेर राज्य सरकारनं वराह पालन योजनेला मंजुरी दिली आहे. या संदर्भातील शासन निर्णय देखील जारी करण्यात आला आहे. कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास आणि मत्स्य व्यवसाय विभागानं 13 एप्रिल म्हणजेच या दिवशी निर्णय जारी केला आहे. महाराष्ट्र सरकारनं मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेत आता वराह पालनाचा देखील समावेश केला आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी या संदर्भातील मागणी केली होती, तर मंत्री नितेश राणेंनी वराह पालनाला प्रोत्साहन देण्याचं देखील आवाहन केलं होतं. महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार वराह खरेदीसाठी शासन 50 ते 75% अनुदान देणार आहे, तर कुक्कुटपालन आणि मेंढी पालनाप्रमाणेच वराह पालनासाठी 4% व्याज सवलत देखील मिळणार आहे. वराह पालन गट वाटप योजना प्रकल्पाद्वारे उद्योजकता विकास उपाययोजनेचा समावेश करण्यात येणार असून त्याचा तपशील पुढील प्रमाणे: सर्व प्रवर्गातील दारिद्र्य रेषेखालील आणि भूमिहीन आणि अत्यल्प भूधारक, अल्पभूधारक आणि सुशिक्षित बेरोजगार आणि महिला बचत गट यातील लाभार्थी असतील. यामध्ये लाभार्थी निवडीचे काही निकष आहेत. यात सर्वसाधारण प्रवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यामधील जे कोण लाभार्थी असतील तर ते यामध्ये लाभ घेऊ शकतील. यामध्ये दिव्यांगांसाठी 5% तर महिलांना 50% आरक्षण हे लागू ठेवण्यात आले. यामध्ये पात्रतेमध्ये पशुपालन व्यवसायाचं शासकीय किंवा निमशासकीय संस्थेचं प्रशिक्षण प्रमाणपत्र हे जर असेल तर अनुदानाचा लाभ घेण्यापूर्वी ते तुम्हाला सबमिट करावं लागेल. यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना 50% तर अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना 75% अनुदान मिळणार आहे. वराह पालन गट हा 5+1 असा निश्चित करण्यात आला असून प्रकल्प खर्च हा 2,08,000 रुपये इतका निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये काही पात्रतेच्या अटी आहेत. यामध्ये पशुपालन व्यवसायाचं शासकीय किंवा निमशासकीय संस्थेचं प्रमाणपत्र अर्ज सादर करताना घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर 2 वर्षाचं अनुभव प्रमाणपत्र देखील लागणार आहे, किंवा मग पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचं देखील तुम्हाला प्रमाणपत्र त्यासाठी चालेल. दिव्यांगांसाठी UDID प्रमाणपत्र, तर शेडसाठी जागा उपलब्ध असल्याचे तसेच वराह मोकाट सोडले जाणार नाहीत याबाबतचं स्वयं घोषणापत्र देखील लागणार आहे. या संदर्भातील जास्त माहिती महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या शासन निर्णयामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.